आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। पत्नीवर संशय घेत पतीने केला अवताच्या पास मारून पत्नीचा खून। पत्नीवर सतत संशय घेत पती पत्नीसोबत वारंवार भांडण करत राहायचे। संशयाच्या कारणाने पतीने पत्नीवर अवताच्या पासने वार करत जागीच ठार केल्याची घटना दिनांक 22 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार हे आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी पोहोचले। जिंतूर तालुक्यातील करवली येथील सतीश गिरी हे आपल्या पत्नी ज्योती गिरी व मुलाबाळासोबत शेत आखाड्यावर राहत होता। दिनांक 22 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी पत्नीवर संशय घेत पती सतीश गिरी याने भांडण केले। रागाच्या भरात सतीश गिरीने पत्नी ज्योती गिरीवर अवताच्या पासने वार करत जागीच ठार केले। ग्रामस्थांनी ज्योती गिरी यांना 4 चाकी वाहनात टाकून बोरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार हेतू दाखल केले असता डॉक्टर BK पवार यांनी तपासून ज्योती गिरी याला मृत घोषित केले। पत्नी ज्योती ही आपण केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पती सतीश गिरी हे ग्रामीण रुग्णालयातून पसार झाला। बोरी पोलिसांनी त्याचा शोध घेत अवघ्या काही तासातच सतीश गिरीला अटक केले। डॉक्टर BK पवार यांनी ज्योती गिरी हिच्या मृतदेहाचे संशोधन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। मृत महिलेला एक लहान मूल व एक लहान मुलगी आहे। बोरी पोलीस ठाण्यात आरोपी सतीश गिरी याच्यावर पत्नी ज्योती गिरी याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डासाडा शाळेतून साहित्य लंपास करणाऱ्या चोरास सेलू पोलिसांनी केले अटक। सेलू तालुक्यातील डासाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या ब्लूटूथ साऊंड बॉक्स सह 7,300 रुपयांचा मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली असून हा प्रकार 21 ऑगस्ट रोजी घडला असून सेलू पोलिसांनी केलेल्या तपासात एका तरुणास ताब्यात घेतले असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सेलू तालुक्यातील डासाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या रूम नंबर 4 आणि वर्ग 4 मधील भिंतीवर चढून लोखंडी पत्राचे नटबोल्ट काढून पत्रा सरकवून आरोपींनी आत प्रवेश केला। कुलूप नसलेल्या कपाटात ठेवलेले ACER टेप ब्लूटूथ असा एकूण 7,300 रुपयांचा मुद्देमालाची चोरी केली। सेलू पोलिसांनी घटनास्थळ आणि शाळेतील CCTVचे फुटेजची पाहणी केल्यानंतर निवृत्ती बंशी जाधव यास ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देऊन मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे राहणार श्रीराम कॉलोनी सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 432/2024 कलम 305, 331/3, 331/4 भारतीय न्याय संहितेअन्वये निवृत्ती बंशी जाधव यांच्याविरुद्ध सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सेलू येथील शेतकऱ्यांच्या वतीने जोडो मारो आंदोलन। सेलू तालुक्यातून होणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे मूल्यांकन जे शासकीय अधिकारी कर्मचारी मोनार कंपनी यांनी सर्वांनी एकूण 9 खाते बांधकाम वनीकरण विभाग कृषी विभाग व इतर विभागातील मिळून संयुक्त मोजणी करून त्यावर गावात येऊन चावडी वाचन करून संयुक्त मोजणी केली। ते ग्राह्य धरून भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना आदेश काढून प्रत्येक घटकाचे मूल्यांकन किंमत ठरवून सादर केलेले आहे। हे ग्राह्य धरून त्यानुसार मोबदला देण्यात यावा। तसेच जमिनीचे मूल्यांकन हे चालू बाजारभावाप्रमाणे देण्यात यावे। तसेच काही अधिकारी हे नियम धाब्यावर बसून मनाचे नियम लावून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे। संयुक्त मोजणीप्रमाणे झालेले मूल्यांकन ग्राह्य धरण्यात येऊन मोबदला द्यावा, अन्यथा आमचा जमीन देण्यास विरोध आहे, आम्ही जमीन देणार नाहीत असे निवेदन सेलू जिल्हाधिकारी यांना परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती अशोक नाना काकडे यांच्या नेतृत्वात सेलू शहरातील शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे। यावेळी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करीत जोडो मारो आंदोलनही करण्यात आले। यावेळी सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते। जनतेच्या समस्या सोडविणारा लोकप्रतिनिधी उमेदवार देणार खासदार वायकर। पालम शहरातील शुभानंद मंगल कार्यालय येथे गंगाखेड विधानसभा शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमास खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी खासदार सुरेश जाधव, भास्कर लोगोटे, जिल्हा प्रमुख माधव कदम, गंगाखेड विधानसभा प्रमुख शिवाजी शिंदे, तालुका शिवसेना प्रमुख भाऊसाहेब पौड, पालम महिला तालुका अध्यक्षा अर्चना
वाडवटे व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष करून महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर सोडवण्यासाठी मी धनुष्यबाणाचा उमेदवार गंगाखेडला देईल, असे खासदार वायकर यांनी बोलताना सांगितले। डॉक्टर झाकीर हुसेन शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सफरचंद वाटप। सेलू शहरातील परभणी एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी वाढदिवसावर इतर खर्च वाया न घालवता साध्या पद्धतीने डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सफरचंद वाटप करण्यात आले। डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षक हाफिज जुनेद नदवी, शेख रिजवान, मोहम्मद लईक, इरशाद खान, शेख अहमद, सय्यद हमीद भाई, सय्यद साबेरसह शाळेतील शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या। दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अनोखे भजन आंदोलन। जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघर्ष समितीचे इर्शाद पाशा यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आज दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी भजन कीर्तन आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी 2023 हंगामातील हरभरा आणि तूर पिकाला कापणी पश्चात पीक विमा द्यावा, तसेच सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचा पीक विमा द्यावा आदी मागण्यासाठी आज भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जर मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना दिला। एक दिवसीय अभिनय व नृत्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे एक दिवसीय अभिनय व नृत्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय रोडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध अभिनयकार विनोद डावरे व अतुल वागडकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय भारतनाट्यम नृत्यकार ऐश्वर्या डावरे, प्राचारी कार्तिक नतनाला, प्राचारी प्रगती क्षीरसागरसह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून कला क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले। नृत्य, नाट्य, चित्रपट यासारख्या प्रयोगीय कलामध्ये नटाने अशासाठी कृत्य, अभिवार्य, भाषण व वेशभूषा या साधनाद्वारा केलेली भूमिका भावभक्तीची म्हणजेच अभिनय यामध्ये कौशल्याची विस्तृत श्रेणी समाविष्ट असते, ज्यामध्ये चांगली विकसित कल्पनाशक्ती, भावनिक सुविधा, शारीरिक अभिव्यक्ती, स्वर प्रेक्षकपण, बोलण्याची स्पष्टता आणि नाटकाचा अर्थ लावण्याची क्षमता यांचा समावेश होता। स्मशानभूमी जागेच्या मोजणीसाठी आंदोलनाचा इशारा। सेलू येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या गट क्रमांक 33 मधील 2 एकर जागेवर आजूबाजूच्या जमीनधारकांनी अतिक्रमण केले असून या स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करून द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव संघटना शाखा सेलूच्या वतीने सेलू तहसीलदार यांना 22 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर शिवकुमार नावाडे, निजिंगप्पा तरवडगे, कैलास मलवडे, रामदास पाटीलसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत।